सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत. इयत्ता 11वीची आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. दुसऱ्या सत्रामधील द्वितीय घटक चाचणी परीक्षा सन 2021-22 विषय मराठी आणि इयत्ता 11वीची आज आमच्या कॉलेजमध्ये झालेली ही परीक्षा आहे. गुण आहेत 25 आणि या 25 गुणांची दुसऱ्या सत्रातील ही परीक्षा झालेली आहे. हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार नाही, पण एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास जरूर करू शकता. ही प्रश्नपत्रिका मी उत्तरासह घेतलेली आहे. चला तर पाहूया. द्वितीय घटक चाचणी परीक्षा इयत्ता 11वी आणि विषय आहे मराठी. 25 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. चला कशा प्रकारे कृती सोडवायच्या आहेत ते पाहूया. विभाग पहिला आहे गद्य आणि त्याला 6 गुण आहेत. त्यामध्ये कृती क्रमांक पहिली अ आहे. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्याला 2 गुण आहेत आणि 2 चौकटी रिकामे दिलेले आहेत. तिथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. 1 माणूस मिथ्या सोनं, इथे चौकटीत उत्तर लिहायचं आहे. 2 आत्म्याची साध असते तोच टिंबटिंब किंवा रिकामी चौकट, इथे उत्तर लिहायचं आहे. पहा, आता जो परिच्छेद दिलेला असतो तो अतिशय शांतपणे वाचायचा आणि परिच्छेदातच उत्तर असतं हे कायम लक्षात ठेवा. ते मात्र विसरू नका, कारण तुम्ही परिच्छेद वाचत नाही त्यामुळे तुम्हाला अडचणी येतात. परिच्छेद काळजीपूर्वक जर वाचला तर अजिबात अडचण येणार नाही. आता पहा, हा जो परिच्छेद घेतलेला आहे माणूस बांधूया या पाठातला हा परिच्छेद आहे आणि लेखक आहेत प्रवीण दवणे. आता हा जो परिच्छेद आहे तो मी वाचते, उत्तर यातच आहे. न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागे पडून आता खूप बोलूनही काळीज न ओलावणारा काळ आला आहे. कारणं अनेक आहेत, पण मला जाणवणारं मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्या सोनं सत्य. पहा, आपल्याला पहिलंच उत्तर सापडलेलं आहे माणूस मिथ्या सोनं आणि तिथे चौकटीमध्ये उत्तर येणार आहे सत्य. आलं लक्षात? इथे ते चौकटीमध्ये लिहायचं. हे तत्वज्ञान आरपार बिंबवत गेलं आहे. पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो, पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही. यातून संवाद, सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य काय मिळणार? भावनेवर का जगता येणार? असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला. या वर्गाच्या हातात प्रसार माध्यमं होती, उद्योगधंदे होते. सूत्रधाराने बाहुल्यांना खेळवावं. त्याचप्रमाणे या मंडळीने गेल्या 25 वर्षात साऱ्या जगाचं एका भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं. जिथे पैसा बोलतो मन मात्र मुकं राहतं. एकदा पैशानेच जगता येतं, पैशासाठीच जगायचं असतं हा जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठीच होतं. सजणं धजणं, प्रेम, कला निर्मिती, श्रद्धा, भक्ती, मंदिरं यांचीही दुकानं होतात. मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते. तिथे संवाद नसतो, असतो तो खरेदी विक्रीचा व्यवहार. आणखी परिच्छेद आहे, पण आपण हे वरती उत्तर आहे तिथे आपण भरून घेऊया. माणूस मिथ्या सोनं सत्य, आणि हे दुसरं उत्तर आहे पुढच्या परिच्छेदात. आत्म्याची साध असते तोच संवाद असं याचं उत्तर आहे. पण परिच्छेद आपण मात्र घेऊया पुढचा. हीच दुकानाची लागण बाहेरून आत सरकली. बघता बघता घरही अबोल झाली. आई वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं उबदार घर आर्थिक हव्यासाच्या बुलडोझर खाली भुईसपाट झालं आणि तिथं बांधला गेला नात्याचा एक चकचकीत काचमहाल. इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता. ओठ हलत होते पण साथ पोहोचत नव्हती. ज्या पिढीनं उत्कट नात्याचे दुथडी भरलेले काठ अनुभवले ती पिढी काठावरच फेकली गेली. डोळ्यात खिन्न अश्रू आणि काळजात क्रंदन घेऊन फक्त बघत राहिली. हे काय घडतंय? माणसं असं का वागतायत? शिक्षणाचं असं काय होतंय? वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत? कोसळत कोसळत अजून सारी पडझड कुठपर्यंत खाली जाणार आहे याचा पोखरणारा भुंगा घेऊन 70-75ची मनं कातर होत राहिली. अर्थात त्यांना काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला दुकानरूप जगाला पैशानं सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळच कुठे होता. तरुण चाकं धावत होती
म्हातारे पाय काठावर थरथरत उभेच होते, पैलतीराची नाव येईल म्हणून. संवादाचं मूल्य तुडवणाऱ्या या काळात संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले. घर, शाळा, मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती. पण या काळात घर म्हणजे 4 घटकांचा निवारा. पुन्हा पोटार्थी आकाशात उडून उडून थकून भागल्यावर टेकायला एक लॉज, एवढंच काय ते घर उरलं. वडील 6-8 महिने दौऱ्यावर, घरात आले की सारखे फोनवर, आई कामावर, घरी आली की सिरियल बघण्यात मग्न. मुलं पळतायत या क्लासमधून त्या क्लासमध्ये, प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सोडवत. संवाद कुठला? फी भरायला पैसे हवेत, हॉटेलमध्ये जाऊया, पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेलं नाही, गधड्या इतके पैसे ओतले तरी 89% न्यूयॉर्कची सीडी आणायची आहे. हे किंवा या चेहऱ्याची वाक्य, याला संवाद म्हणता येत नाही. आत्म्याची साध असते तोच संवाद, ती नसेल तर तो गोंगाट. पाहे, हे दुसऱ्या चौकटीतलं उत्तर शेवटी सापडलं आपल्याला. अशा प्रकारे 2 गुणांची आपल्याला 2 उत्तरं सापडली आहेत. पण यावर आणखी कृती दिलेल्या आहेत. पहा, कृती दिलेली आहे दुसरी, पण तिथे किंवा कृती आहे. दोन्हीपैकी एकच सोडवायचं, दोन्ही सोडवायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी कृती आहे, जिथे पैसा बोलतो तिथे मन मात्र मुकं राहतं. हे विधान तुमच्या शब्दात 10 ते 12 ओळी स्पष्ट करा. 4 गुण आहेत. हे येत असेल तर लिहा. किंवा मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत 10 ते 12 ओळीत स्पष्ट करा. आता पहा मुलांनो, या दोन्ही प्रश्नांची किंवा कृतींची उत्तरं मी तोंडी सांगते. मुलांची कमेंट येईल की लिहून द्या. यापूर्वीचे बरेच व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत आणि ह्या दोन्हीही कृती स्वाध्याय सोडवला तेव्हा मी लिहून दिलेल्या आहेत. म्हणजे लेखी इथे स्लाईड लावलेली होती, पण आज मात्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. शांतपणे ऐकलं, माझा आवाज तुम्हाला आवडत असेल तर रात्री कानामध्ये तुम्ही ऐकू शकता, इयरबड्स किंवा तुमच्या पद्धतीने कॉर्ड वगैरे वापरून. तुम्हाला छान झोपही लागेल माझ्या आवाजाने आणि समजून पण येईल नक्कीच. पहा, आता पहिली कृती आहे, जिथे पैसा बोलतो तिथे मन मात्र मुकं राहतं. यासाठी आपला अनुभव पण लिहू शकता तुम्ही. हेच लिहिलं पाहिजे असं काही नाही आहे. पहा, पैसा मिळवला की माणूस सुखी होतो, अशी आज प्रत्येकाची विचारसरणी झालेली दिसून येते. त्यामुळे प्रत्येकजण काय करतो की पटकन आणि झटकन पैसा कसा कमवायचा याचा विचार करतो. आणि सगळं जग भौतिक सुखाच्या मागे धावतंय, पैशाच्या मागे धावतंय. त्यासाठी न्याय अन्याय, नीतिमत्ता, गैरमार्ग याचाही विचार करत नाही. गैरमार्गाच्या मागे जाणारा हा आजचा माणूस. पण हे खरं नाही आहे. कारण कितीही पैसा मिळवला तर त्यातून सुख मिळेलच याची काही खात्री नाही आहे. म्हणजे सुख केवळ पैसा भरपूर आहे म्हणून मिळतं असं नाही. पैशाने वस्तू विकत घेता येतात, पण प्रेम, समाधान, माया हे थोडंच घेता येणार आहे. कारण पैसा आहे साधन आणि विकत घेतलेल्या सगळ्या वस्तू सुख देतील असं खात्री देता येत नाही. वस्तूंच्या पासून तात्पुरतं, थोड्या काळापुरतं भौतिक सुख मिळतं, पण मनाचं समाधान, मनाचं सुख हे पैशाने विकत घेता येत नाही. पैशाने घर विकत घेता येतं, पण घराला घर पण आणता येत नाही. माणसामध्ये, घरातील व्यक्तींच्यामध्ये संवाद, प्रेम, माया, वात्सल्य या गोष्टी नाही विकत घेता येत. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्याबद्दल प्रेम, आदर वाटणं. पालक आईवडिलांना जीव लावतात, त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात, पैसा कमावतात, त्यांच्या गरजा पूर्ण करतात. पण कित्येक वेळेला काय होतं, आजच्या धावपळीच्या काळात मुलांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. म्हणून पैशाने काही सगळं सुख त्या मुलांना मिळत नाही. त्यांचं मन कुठंतरी मुकं राहतं. पालकांचा मुलांचा संवाद होत नाही. म्हणूनच लेखक म्हणतात पैसा हेच जीवन नाही आहे. रात्रंदिवस कष्ट करून पैसा मिळवता येतो, पण आपल्या कुटुंबासाठी वेळ देणं आवश्यक आहे. म्हणूनच म्हणतात पैसा हे साधन आहे, साध्य नाही. अमेरिकेचं उदाहरण दिलेलं आहे. सगळ्यात श्रीमंत देश आहे तो, पण जगात सर्वात आनंदी देशाचं उदाहरण घेतलं तर ते भूतानसारखं इवलंसं राष्ट्र आहे. म्हणूनच लेखक म्हणतात जिथे पैसा बोलतो तिथे मन मात्र मुकं राहतं. आता आपण किंवाचं पाहूया उत्तर. मानवी जीवनात संवादाचे महत्त्व काय आहे ते 10-12 ओळीत लिहू शकता. मी सांगते ते लिहा किंवा आणखी वेगळंही तुम्ही लिहू शकता. पहा, मानव हा समाजातील घटकांशी संबंधित असतो किंवा मानव समाजप्रिय प्राणी आहे. समाजात राहताना तो एकटा राहू शकत नाही. सगळ्यांशी संवाद साधावा लागतो
आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक कोणत्याही क्षेत्रात वावरायचं असेल तर इतरांशी संपर्क येतो आणि अशा वेळी सुसंवाद साधला तर त्याची कामं पटपट होऊ शकतात. नाहीतर त्याला एकाकीपणाला, एकटेपणाला सामोरं जावं लागेल. म्हणजे एखाद्या कुटुंबात राहून तर एखादा व्यक्ती अबोल राहिला, दुसऱ्याशी संवाद केला नाही त्याने, तर तो एकाकीपणाच्या वाटेवर जाऊ शकतो, निराशेच्या गर्तेत जाऊ शकतो. म्हणजेच का, कित्येक वेळेला कामामध्ये खूप कष्ट घेणारे आई-वडील असतात. त्यांचं वेळापत्रक खूप व्यस्त असतं. संपत्ती साठवून ठेवतात, पण प्रत्यक्ष मुलांना ते वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे मूल आपल्या भावना जर व्यक्त करू शकलं नाही पालकांशी, पालक आणि मुलांचा सुसंवाद नसेल, तर ते मूल वाईट सवयींना बळी पडू शकतं. नातवंडाशी संवाद साधू नाही शकला, तर एखाद्या वृद्ध व्यक्तीला, आजोबाला खूप वाईट वाटतं. त्यांना आजार होऊ शकतात. म्हणजेच काय, तर जीवन जगण्याला अर्थ केव्हा होईल, तर एकमेकांशी संवाद साधला जाईल तेव्हा. म्हणूनच संवादशून्य एकाकीपण असेल, तर मानवाला, त्या व्यक्तीला मानसिक आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच मानवी जीवनामध्ये संवादाचं खूप महत्त्व आहे. अशा प्रकारे 4 गुणांच्यासाठी याचं स्पष्टीकरण तुम्ही करायचं आहे. यानंतर पुढची कृती दिलेली आहे. दुसरी कृती आहे विभाग. विभाग दुसरा आहे हा पद्य विभाग. गुण आहेत 6. 6 गुणांच्या कृती सोडवायच्या. कृती दुसरी, खालील पद्यपंक्तीच्या आधारे कृती सोडवा. आता त्यासाठी विषय दिला संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची वैशिष्ट्ये. 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. ऐसी अक्षरे रसिके, संत ज्ञानेश्वरांची ही सुंदर अशी कविता. त्याचं उत्तर मी लगेच सांगते. 2 गुणांच्यासाठी, म्हणजे अर्धा गुण आहे. त्याचं उत्तर आहे, अमृताशी पैजा जिंकणारी, रसाळ, कोवळीकता, सुगंधित, अशी 4 वैशिष्ट्ये आपण घेतलेली आहेत. आणि पुढे इथे कविता घेतलेली आहे. अतिसुंदर कविता आहे, पहा. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, जिये कोवळिकेचे निपाडे. दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे. जयाचेनी ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा. बोले इंद्रिया लागे कळंबा, एकमेका सहजे शब्दू तरी विशो श्रवणाचा. परी रसना म्हणे हा रसू आमुचा, ग्रानासी भाव जाय परिमळाचा. हातोची होईल नवल बोलतीये रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरेला गोधनी. ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे, जेथ संपूर्ण पद उभारे. तेथ मनाची दावी बाहेरे, बोलू बुजाही अविष्करे आलिंगावया. अतिशय सुंदर कविता आहे ज्ञानेश्वरांची. त्यावर कृती आहे. पहिली, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. या ओवी रचनेचे रसग्रहण 10-12 ओळीमध्ये करायचंय. 4 गुणांच्यासाठी आहे. आणि हे सोडवायचं, किंवा वरचं जर आलं नाही तर मराठी भाषेची थोरवी तुमच्या शब्दात लिहा. आता आपण याचं पण उत्तर मी लिहून देणार नाही, पूर्वी दिलेलं आहे. आता मात्र मी सांगते उत्तर, त्याकडे लक्ष द्यायचं आहे तुम्ही. आता यातलं पहिलं पाहूया आपण, की माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. या ओळींचा अर्थ स्पष्ट करायचा आहे 4 गुणांच्यासाठी. पहा, संत ज्ञानेश्वरांचे मराठी भाषेवर खूप प्रेम होते आणि त्यांना खूप अभिमानही होता. अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्दसामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठी भाषेतून निर्माण होणाऱ्या शब्दात रसपूर्णता आहे, पण प्रत्यक्षात अमृताचा गुणधर्म माधुर्य किंवा गोडवा आहे. मी माझ्या भाषेतून अमृतापेक्षाही किंवा अमृताशीही पैज जिंकणारे, रसाळ व गोडवा असणारी अक्षरे निर्माण करेन. ती इतकी रसयुक्त, माधुर्य अनुभवणारी, जीवनदायी असतील की त्यांच्यातील गोडवा अनुभवल्यानंतर प्रत्यक्ष अमृतालाही स्वतःचा कमीपणा जाणवेल. इतकी रसाळ अक्षरे मी माझ्या मराठी भाषेतून निर्माण करेन, जेणेकरून श्रोत्यांना या अक्षरांचा आस्वाद घेताना माधुर्याची कमतरता कधीही जाणवणार नाही. अशा प्रकारे या ओळींचं रसग्रहण करायचं किंवा अर्थ लिहायचा आहे.
आता यानंतर किंवा मराठी भाषेची थोरवी तुमच्या शब्दामध्ये तुम्ही व्यक्त करायची आहे. भारतवर्षाचं खास वैशिष्ट्य आहे की भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा. प्रत्येक भाषा आपापल्या ठिकाणी समृद्ध आहे. प्रत्येक भाषा स्वयंपूर्ण आहे. हे सर्व वैभव जपावे, वाढवावे या उदात्त हेतूने भारतामध्ये भाषावर प्रांतरचना स्वातंत्र्यानंतर करण्यात आली. पूर्वी इंग्रज, पोर्तुगीज अशा अनेक सत्ता आपल्या देशावर राज्य करत होत्या. त्यांचे अनेक शब्द आपल्या भाषेत आले. काळानुसार अनेक भाषेत शब्द येतात जातात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. त्याचप्रमाणे मराठीने संस्कृत, हिंदी, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषेतील शब्द आपलेसे केले आहेत. अनेक शब्दांना आपलेसे केल्याने मराठीची मधुरता, समृद्धता वाढली. मराठीतले काही शब्दही इतर भाषांच्या मध्ये वापरले जातात. मराठी भाषेत समृद्ध अशा प्रकारची शब्दसंपत्ती आहे. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही मराठी भाषेची श्रीमंती आहे. एकच क्रियापद, शब्द, वाक्प्रचार वेगवेगळे प्रकारे वापरले जातात. उदाहरणार्थ गप्पा, थापा, माशा, उड्या, टिचक्या, टोमणा, पाकिट, शिट्टी इत्यादी शब्दांना मारणे हे एकच क्रियापद लागते आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ बदलतो. मराठी भाषेत साहित्य, नाट्य, काव्य यांची संपन्नता आहे. मराठी भाषा अप्रतिम सौंदर्याने नटलेली आहे. काळाबरोबर, नवीन सुधारणांच्या बरोबर अनेक नवीन शब्द मराठीत निर्माण झाले आहेत. अनेक वैशिष्ट्ये, सौंदर्यस्थळे, शक्तिस्थळे या भाषेमध्ये आहेत. मराठीला कोकणी, मालवणी, अहिराणी इत्यादी मधुर बोलीभाषा आहेत. जागतिकीकरण आणि स्मार्टफोन यामुळे जगाच्या पाठीवर सर्वत्र मराठी बोलले, ऐकले जाते. मराठी साहित्य, चित्रपट, नाटक या माध्यमातून या भाषेला 7 समुद्रापलीकडे जाण्याचा बहुमान मिळाला आहे. 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. अलंकारांनी सजलेली चैतन्यमय मराठी भाषा श्रीमंत आहे आणि काळाच्या ओघातही ती टिकून राहिली आहे. शब्दांची मांदियाळी असलेली मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. अशा प्रकारे तुम्ही याची कृती 4 गुणांच्यासाठी उत्तर लिहू शकता. यानंतर पुढची कृती आहे. 3रा विभाग सुरू होतोय पहा. साहित्य प्रकारावर आपल्याला नाटक हा साहित्य प्रकार आहे, त्याला 5 गुण घेतलेले आहेत. त्यावर 3री कृती आहे ती 2 गुणांची आहे. 1 मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचे 2 टप्पे, पुढच्या परिच्छेदात उत्तर आहे ते. आणि 2 व्यावसायिक नाटकांचा भर, हे सुद्धा पुढे परिच्छेदात उत्तर आहे. मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचे 2 टप्पे, एक आहे लोकरंजन आणि दुसरा आहे लोकप्रबोधन. व्यावसायिक नाटकांचा भर कशावर होता तर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा प्रकारे 2 गुणांच्या या कृती लिहायच्या आहेत. आणि कोणता परिच्छेद आलेला आहे ते आपण आता पाहूया. पहा, व्यावसायिक नाटकाचा हा परिच्छेद आलेला आहे. व्यावसायिक नाटक 19व्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावर उभी राहिली. काही अपवाद वगळता अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळची परंपरा आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरावर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत आहे. पहिल्या चौकटीतलं उत्तर लोकरंजन आणि लोकप्रबोधन. केवळ व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व तोच हेतू समोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकातून केला जातो. समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झाली. आता पुढे मुद्दा आहे व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य. 1 व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. 2 व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजनपर असते. 3 गंभीर विषयावरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. 4 नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण होते. 5 व्यावसायिक नाटकांचा भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर असतो. हे एक उत्तर चौकटीतलं आपल्याला सापडलं क्रमांक 5चं. 6 प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते. 7 विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकात असतात. 8 व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे बोधरंजन
प्रेक्षकानुनय या प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतू असतात. आता यावर आणखी कृती दिलेल्या आहेत. या परिच्छेदावर कृती दिलेली आहे. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात 5 ते 6 ओळीतले. आत्ताच आपण वाचले तेवढेच लिहायचे. 3 गुण आहेत. किंवा हसवा फसवी या नाट्य उताराच्या आधारे कृष्णरावांचे व्यक्तिचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. कृष्णरावांचं व्यक्तिचित्र रेखाटायचं आहे. आता व्यावसायिक नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य आहे ते पहा. हे उत्तर लिहायचं. स्वरूप आणि वैशिष्ट्य हा जो सगळा परिच्छेद आहे हे सगळं उत्तरच आहे तुम्हाला इथे दिलेलं. आणि दुसरा जो आहे हसवा फसवी या नाट्य उतार्याच्या आधारे कृष्णरावांचे व्यक्तिचित्र ते आपण घेऊया. हसवा फसवी ही नाट्यसंहिता दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली आहे. कृष्णराव हेरंबकर या संगीत नाट्य कलावंताचा सत्कार समारंभ संयोजक श्री वाघमारे यांनी मुंबईला आयोजित केला आहे. या समारंभात कृष्णराव सपत्नीक हजर होतात. वय वर्ष 87. पण तरीही तल्लख बुद्धिमत्ता, बोलण्यात मिस्किलता, वागण्यात खट्याळपणा, प्रसंगनिष्ठ विनोद, शब्दनिष्ठ विनोद यामुळे उत्कृष्टपणे अभिनय करत त्यांच्या बोलण्याने आणि कृतीने सतत हास्याची कारंजी उडतात. अनेक पावसाळे पाहिल्यामुळे अनुभवातून शहाणपण आले आहे. त्यामुळे सत्कार स्वीकारताना मिळालेले श्रीफळ कानाजवळ नेऊन हलवून पाहतात आणि आत पाणी असल्याची खात्री करून घेतात. प्रवास भत्ता व थैली मिळणार होती, त्याचे काय झाले सारखे विचारतात. स्वतःतील व्यवहारीपणा दाखवून देतात. कोकणी माणसाचा स्वभाव, त्यांची तैलबुद्धी त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. आपल्यातील कलाकाराचा त्यांना अभिमान आहे. खाडिलकर, गडकरी, देवल इत्यादी श्रेष्ठ नाटककारांच्या नाटकात काम केलेलं आहे हे त्यांना आवडतंय, सुखावतंय. कोकण ते मुंबई हा प्रवास किती त्रासदायक आहे ते खूप मार्मिकतेने स्पष्ट करतात. आपला चाहता वर्ग आजही आपल्यावर प्रेम करतो हे सांगतात. ट्रेनमध्ये एका चाहत्याच्या आग्रहामुळे वाट वाकडी करून कर्जतला जावं लागलं. मग त्या चाहत्याने घातलेला साष्टांग नमस्कार, गुजराती बायकांना लागलेले पाय, सांडलेले फरसाण याचे विनोदी पद्धतीने ते वर्णन करतात आणि स्वतःमधील मिश्किलपणाचे दर्शन घडवतात. आणि कलाकाराला म्हातारपणी असे उद्योग करून पैसा कमवावा लागतो ही पण बाजू ते मांडतात. मुद्दामहून एखाद्याच्या नावाचा विचित्र उच्चार करून विनोद निर्माण करण्याला देखील आवडतं त्यांना. कर्जतहून मुंबईकडे प्रवास करताना गाडी बंद पडली. मग कोंबड्याच्या गाडीतून प्रवास करताना गाडीचा अपघात होतो. चाहत्यांच्या प्रेमाचं पुण्य होतं म्हणून आपण वाचलो अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात. आगरकरांनी सुधारक या पत्रात त्यांना कृष्णराव हे नाव दिलं याचं त्यांना विशेष कौतुक वाटतं. पूर्वी काळी 2 मध्ये गाणारे कृष्णराव आता काळी 0 मध्ये तरी गाऊ शकतील की नाही याविषयी ते खंत व्यक्त करतात. अतिशय सुंदर असं हे नाटक आहे. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक असणारे आणि माणसामाणसातील आपुलकी जपावी, पाळावी, पथ्य पाळावं हे जगाला सांगून शहाणं करावं या प्रवृत्तीचे हे द्योतक आहे. यानंतर पुढची कृती पाहूया. आता कृती आहे उपयोजित मराठीची कृती आहे. क्रमांक 4 विभाग 4 मधली क्रमांकाने विभाग 4 आपण पाहूया. विभाग 4 आहे हा उपयोजित मराठी आणि यामध्ये गुण आहेत 4. उपयोजित मराठीला गुण आहेत 4. कृती 4 आहे. खालीलपैकी कोणती एकच कृती सोडवायची. इथे किंवा आहे, दोन्हीपैकी एकच सोडवायची. खालील मुद्द्यांच्या आधारे चांगल्या अनुदिनीची म्हणजे ब्लॉकची वैशिष्ट्ये लिहायची. त्यासाठी मुद्दे दिलेत. आकर्षक शीर्षक, आकर्षक विषय मांडणी, छोटी व सुटसुटीत व सोपी वाक्यरचना, दृकश्राव्य फितींची लिंक, शब्दमर्यादेचे पालन. आता मुलांना इथे लक्षात घ्या, हे मुद्दे स्वतंत्र अजिबात लिहायचे नाही. हे फक्त तुम्हाला माहितीसाठी दिलेले आहेत. सरळ उत्तर लिहायचं आहे. अनुदिनी ब्लॉकची वैशिष्ट्ये क्रमाने लिहायची आहेत हे लक्षात घ्या. तिथे काही वेगळं लिहायचं नाही. आता पाहूया आपण ब्लॉकची वैशिष्ट्ये. ब्लॉक किंवा अनुदिनी लिहिणाऱ्यांची संख्या खूप आहे, मुबलक आहे. त्याद्वारे मनात येणारे विचार मुक्तपणे मांडले जातात. या लेखनाचे क्षेत्र जरी व्यापक असले तरी प्रत्येकाच्या आवडीचे क्षेत्र, प्रावीण्याचे क्षेत्र वेगळे असते. ब्लॉग सुरू करताना जे विषय ज्यांना आवडतात त्या विषयांवर प्रभुत्व आहे अशा विषयांना प्राधान्य देणे योग्य ठरते. हे लेखन करताना खालील गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. 1. आकर्षक शीर्षक. 2. आकर्षक विषय मांडणी. 3. छोटी सुटसुटीत सोपी आणि आकलन सुलभ वाक्यरचना. 4. परिच्छेदांची समर्पक मांडणी.
5. एका परिच्छेदातून दुसऱ्या परिच्छेदात जाण्याची सहज शैली. 6. रिकाम्या जागेचा वापर. 7. वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवणारी शैली. 8. संवादात्मकता. 9. दृकश्राव्य किंवा श्राव्य फितींचे लिंक. 10. शब्दमर्यादेचे पालन. विषयातील अद्ययावतता किंवा आधुनिकता. अशा प्रकारे ब्लॉगचं वैशिष्ट्य लिहायचं. किंवा काय लिहायचे, खालील मुद्द्यांच्या आधारे मुद्रित शोधकाच्या भूमिकेचे आजच्या काळातील महत्त्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता त्यासाठी मुद्दे दिले आहेत. भाषेची व्याकरणाची उत्तम जाण, लेखक व मुद्रक यातील दुवा, भाषेचा रक्षणकर्ता, प्रकाशकांचा मित्र, वाचकांचा प्रतिनिधी, मुद्रण विषयक ज्ञान व दृष्टी, हे मुद्दे दिलेले आहेत. आणि याला धरून आपण मुद्रित शोधकाच्या भूमिका जी आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट करायचे, दोन्हीपैकी एकच लिहायचं आहे. व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे मुद्रित शोधक. कोणतेही लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे. लिखित मजकुरातील व्याकरण शुद्धतेबरोबरच आशयाचे अचूक संपादन करणे आवश्यक असते. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी लेखकाबरोबरच ते लेखन निर्दोष करण्यासाठी मुद्रित शोधक हा घटक महत्त्वाचा असतो. हस्तलिखित मजकुरापेक्षा छपाईतील मजकूर हा वाचकांच्या मनावर चांगला परिणाम करतो. आज वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, पुस्तके, हस्तपुस्तिका, दिवाळी अंक, लहान मोठी पत्रके, संस्थांचे अहवाल, स्मरणिका, शुभेच्छा पत्रे इत्यादी विविध प्रकारांमध्ये मुद्रित साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यात काळानुसार वाढच होणार आहे. ही वाढ समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील जागृतीचे आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते. कोणत्याही प्रकारच्या लेखनाचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी मुद्रिते बारकाईने वाचून त्यातील त्रुटी दूर करून ते लेखन वाचनीय व निर्दोष होणे यासाठी मुद्रित शोधकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. मुद्रित शोधक व्यावसायिक दृष्टीने प्रभावी कार्य करू शकतो. स्थानिक ते जागतिक स्तरावर संगणक युगात देखील वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्याचे स्वरूप, मांडणी, त्यातील आशय उत्तमरित्या वाचकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मुद्रित शोधन ही एक कला असून ते एक शास्त्रही आहे. तसेच तो एक व्यवसायसुद्धा आहे. उत्तम मुद्रित शोधक या व्यवसायाला आपल्या अभ्यासातील सातत्याने, अनुभवाने दर्जा उत्तम अशा प्रकारचा प्राप्त करून देऊ शकतो. अशा प्रकारे 4 गुणांच्यासाठी हे दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे. शेवटचा प्रश्न आहे, कृती आहे विभाग 5, व्याकरण आहे 4 गुणांच्यासाठी. कृती 5, खालील कृती योग्य पर्याय निवडून लिहा. शब्दशक्ती ओळखा 1 गुण आहे. वाक्य दिले, समाजातले असले साप ठेचलेच पाहिजेत. समाजातले असले साप ठेचलेत पाहिजे. अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. तर याचं उत्तर आहे व्यंजना. समाजातील असले साप ठेचलेत पाहिजेत. क्रमांक 2चं दिलेलं आहे. काव्यगुण ओळखा. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. प्रसाद, माधुर्य आणि ओज. तर याचं उत्तर आहे ओज. यालाही 1-1 गुण आहे. हे झाले 2 गुण. पुढे आहे काळ ओळखा. मी लोकांना मदत करत राहीन. रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ. 1 गुण आहे त्याला. त्याचं उत्तर आहे रीती वर्तमान काळ. पुढचा क्रमांक. पुढील पारिभाषिक शब्दांचा योग्य अर्थ लिहा. 1 गुण. ऑडिटर, लेखापरीक्षक, परीक्षक आणि अधीक्षक. तर ऑडिटर म्हणजे लेखा परीक्षक. अशा प्रकारे ही 25 गुणांची प्रश्नपत्रिका एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही जरूर अभ्यास करावा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि काही 1-2 विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं आहे की माझा आवाज त्यांना आवडतो. तर माझ्या आवाजाबद्दल तुम्ही प्रतिक्रिया नक्की द्या. मी वाट पाहत आहे. अभ्यासासाठी शुभेच्छा.